अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु एकेतान अध्याय. माझे मनुकांक्षा होत असे अंता करणो कथामृत एक. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नो हे अंता करणे कथामृत संजीवनी. आनिक निरोपी दातारा येणे परी सिद्धासी विनविसिद्ध भक्तीस मस्तकठे विचरणाशी कृपा भाकी. तये वेळी शिष्य वचन ऐकून संतोषले सिद्धमुनी सांगता विस्तारून. एका श्रोते एक चित्ते एका शिखा शिष्य शिखामणी. धन्य धन्य तुझी वाणी तलीने झाली निश्चय. हे तुझ करिता आम्हासी चेतन नाहे परेसी. गुरुचरित्र अध्यंतेसी स्मरण झाले अवधारा. विल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते कचित काळ. तये स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊन प्रगट झाले म्हणून पुढे निघाले या परियेसा. वरुण संगम असे ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणत श्री गुरु आले या पौलोकित. भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात. श्री गुरु तीर्थे पावन करते पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थे मनोहर. जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले तपरियेसा. पुरग्राम ग्रहण कुरुक्षेत्री तेची जाण. पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण. तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणा. तरी 5 नामे आहेत थोरी सांगेन एक चित्ते. शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारिती. ऐशा शिष्या ऐशा प्रख्यात पंचगंगा. आल्या कृष्णेची या संगा प्रयागवनी. असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपूर म्हणीचे ग्राम स्थान. असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरु. देव असे अमरेश्वर तया संगमी जान जैसे वाराणसी या पुरी गंगा भागीरथी सरी पंचगंगा नदी संगम थोरी तत्समान असे परियेसा. अमरेश्वर सनिधा आणि पवसती 64 योगिनी शक्ती तीर्थे निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरमे तया सिया वंदनीय स्वभाव पूजिता. नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान विख्यात. अमरेश्वर परब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी या वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार. पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तयास कृष्णास प्रवाहात. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नामयका ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सनिध्येसी 3 तीर्थे परियेसी. एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पापविनाशी. काम्य तीर्थे 3 सिद्ध वरद तीर्थे. अमरेश्वर सनिधार्थ अनुपम तीर्थे असती. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थे असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियेसा. तीर्थे असती अपार सांगता असे विस्तार. या कारणे श्री गुरु त्या परी राहिले तेथे दशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. सप्तगंगा संगम सगुनी. काय सांगो महिमा त्यांचा. ब्रह्महत्या दीपातके या जळोनी जाती स्नाने के. ऐसे सिद्ध के सकळाविष्ट होती तेथे. काय सांगो त्यांचा महिमा. आणि ध्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ. काय वर्णू साक्षात जाना कल्पतृक्ष. औदुंबरू गोप्य होता अगोचरू. राहिले श्री गुरु तये स्थानी. भक्तजन तारनाथ होणार असे तीर्थ प्रख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून या प्रगट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा कराव्या प्रति. अमरापूर मनिजया ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. सुशीळ असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी गा आपण. कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्मत. शेंगा निगती नित्य बहुत. त्याने उदरपूर्ती करे एखाद्या दिवशी. ब्राह्मणासी चरून मिळे परेशी. तया शेंगा रांधून हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती. उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी. भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी. नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी. करी शाख नैवेद्य. वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी. नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती अति संतोषी. गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगती. तया वेळी तया विप्र गृहात जो का होता वेल उन्मत. घेवडा नामे विख्यात. अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुड मूड. श्री गुरु छेदिती तात्काळ टाकून देती समूळ.
गेले आपण संगमासी विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला त्यासी छेदिल्या आमुच्या ग्रासासी टाकोनी दिले भूमीवरी ऐशा परीती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण प्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजाना विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीलया कारण पिपिलिकादिके स्थूल जीवन समस्ता आहार करीत असे आयुरन्न प्रयच्छन्ति ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार हस्ती केवी करीते से प्रत्येकी 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमुचेस प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपुल्या आपण पुढील यावरी काय बोल आपुले दैव असताऊने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पिरील ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेविसी या ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी तो तारका आम्हासी मनोनी आले भिक्षेशी नेले आमुच्या दरिद्राशी तोची तारी अंती आम्हा येणे परिश्रे स्त्रियेसी संबोधित परियेसी काढोनी वेल साखेशी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी टाको म्हणून या द्विजवरी खनिता झाला त्या काढिता वेल मुळासी लागला कुंभ निदानेसी आनंद झाला बहुअसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी या तोडिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती या चला दर्शन नासी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती या भावेसी वृत्तांत सांगितला तयांसी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐशा परी दिव्यांशी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्र पोत्री नांदावे ऐसा वर लाधोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हर ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उन्हात असेन नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होव्या सकळ लोका जो का भजेल श्री गुरु ते इह पर साधे तया ते अखंड लक्ष्मी सदना ते अष्टशर नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारून पुढील कथा अमृतपान एका श्रोते हो एकचित्ते श्री गुरुचरित्र अमृत विव केसार अयाचित्त विप्रदैन्य हरण येथ विप्रदैन्य हरण येथ कथा निरोपिली इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो नृष्य सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार या चित्त विप्रदैन्य हरणम नाम अष्टोदशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृष्य सरस्वती दत्तात्रयार्पितमस्तु शुभं भवतु विसंख्या श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।